हॅलो. हॅलो. अर्जुन आस्वार बोलतोय का? हो हो. दादा नमस्कार. नमस्कार, बोला. सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून. कोणती संघटना? सामाजिक? हा, टायगर ग्रुप. काय? हा, बोला ना. हा, माझ्याकडे तुमच्या सुनबाईची थोडं कॉल आला होता. थोडेसे विषय होता त्यांचा, सुनबाईचं तुमचं. बोला ना. तुमच्या मुलाच्या बद्दल पूर्ण मला विषय सांगितले त्यांनी. हा हा. हा, काय विषय होता दादा ते मागं सुसाईड केलं? सहज केलं म्हणजे माझा मुलगा कामावर जाय, समजा काही प्रेमविवाह झाला त्याच्यावाला. बर बर. हा. प्रेमविवाह झाल्यानंतर समजा ते दुसऱ्या समजा व्यक्तीशी काही प्रेम संबंध करू राहिले ते. हम्म, फोनवर बोलणं, 2-2 तास बोलणं. हम्म, माझ्या मुलाच्या मनावर परिणाम आला. हम्म, मी एवढं काम करून जगून समजा गोष्ट तुम्ही असं मला विश्वासघात केला बा. हम्म, त्याच्यामुळे सुसाईड झाला ते चेतन दुधा हे कारण हे आपली दीक्षा ढोले. हम्म. त्याच्यामुळे मला सुसाईड झालं. बर बर बर. तसं रिपोर्ट आहे माझा पोलीस स्टेशन, FIR कॉपी आहे माझ्याकडं. बर बर बर. मग म्हणजे हे तुमच्या सुनबाईच्या बद्दल सुसाईड केलं असं वाटतंय तुम्हाला का? हो हो. कारण माझा मुलगा एकच होता, मला 2 मुली होत्या. 12 महिन्या अगोदर माझी मुलगी म्हणजे वारली, डिलिव्हरी. तुमच्या सुनबाईने टॉर्चर केलं असं वाटतंय तुम्हाला का? हो, टॉर्चर तिने केलं, त्रास दिला त्याने. तुमची सुनबाई खूप रडत आहे त्यांच्या मुलासाठी. मुलासाठी म्हणजे मुलगा एकच होता, ते मुलगा माझा सुसाईड झाला. मुलगा बर एक बर. लहानसा नातू आहे मला एक आता. तुमची सुनबाई कॉन्फरन्स होती. हॅलो ताई, हा तुमच्या बोला बाबाला बोला, मामाला हो. बोला तुमच्या. हा बोल. हा बोल ना. बाबा, हा मला काही हे नाहीये. फक्त माझ्या म्हणणं एवढं आहे, तुम्ही आरोप घेतले ना, ठीक आहे. तुम्ही म्हणता ते सगळ्या गोष्टी. माझं लेकरू माझ्यापासून दूर का केलं? तुम्ही पाहिलं मला बोलताना? तुम्ही पाहिलं का मला बोलताना? बोलताना पाहिलं म्हणजे मोबाईलवर सुद्धा बोलू राहिली तू. तिथे घरी गेलो मी, त्या मोबाईल आणला, पोलीस स्टेशन जमा केला माहिती तर. बाबा, हा? मला एक त्याच्या सांगा, बाबाला तुम्ही मला सांगितलं. बोलताना पाहिलं का? बघ मी काय बरं, एक काम कर तू, किरण बाहेरगाव कामाला, तू आजच्या कामाला गावाला, मला कुठल्या कामाला होता. बाबा हा बरोबर. सगळं चांगलं होतो बाबा. आता थांब थांब थोडं तू ऐक दिवस. तू काय दुश्मन नाही मावली गोष्ट समजायची. आज ते पोरगा तुझ्यावर अति प्रेम करत होता. किरण तुझ्यावर अति प्रेम कोणीच नव्हतं मी शेवटपर्यंत काय रडलं म्हणतो, म्हटलं. बाबा थांब तुम्ही प्रेम ऐकून घ्या. बाबा बाबा नाही असं तू बोल, तू आज आवाज येत नाही बरोबर मध्ये. एक मिनिट थांबा ताई. ताई तू जास्त एक काम कर, माझा ऐक थोडं तू. पहिला ऐका. हा दादा बोला. हा, तुला प्रेम व्यवहार केला त्याच्यासोबत, तू चांगली वागायची होती. आम्ही चांगलं वागवलं तुला. पोरीवर वागवलं तू. याय आलती, ती भाऊजी आलती, ती बहिणी आलती आमच्या घरी येऊन पूर्ण पाहिलं आमची हकीकत काय. तुमच्या मुलाला आपल्या महारपुऱ्या समजा बौद्ध विहारात तिथं गेले लोक विचारलं, तू आईला विचारायला लावलं मी कसं वागतो, काय वागतो. आमचा स्वभाव विचार सारा गावात विचारलं होतं. हा. तुमच्या सुनबाईचं म्हणणं असं आहे की कमसे कम 15-20 मिनिटापासून रडाली आणि कमसे कम सकाळपासून ऑफिसला फोन करते ती. मी काय म्हणतो भाऊ, एक काम काका, मी काय म्हणतो, एक काम करा, हे सारे नाटकं भरले आहेत मी, समजलं का आता? माझा मुलगा जे वारला, ज्या एकुलता एक मुलगा वारला, एक मुलगी वारली माझ्यावर. माझं मग काय म्हणतो सर, आज नातू आहे माझ्याजवळ 50 लाखाची इस्टेट आहे गोष्टातली. माझ्या नावाला आहे ते, पोराच्या नावाला काहीच नाही आहे. या मुलाला द्यायची आहे मला. आता मला पलाम बोलू शकू, 60 वर्ष वय झालं माझ्यावाला. माझ्या पत्नीचं 55 वर्ष वय आहे. बर बर बर. आज वागवणार कोण आहे मला? बरोबर. कोर्टात ते सिद्ध करणार आम्ही काय आहे ते. बाकी आमचे पुरा भक्त माहिती मौल्यातले. मी काय म्हणतो पण आता मार्ग काय काढायचे तुमच्या सुनबाईचा? मार्ग आमचा काही त्याचा काही विषय नाही. आमचं घेणं काहीच नाही जेवला. आमचा मुलगा वारला, विषय सुटला. ते नातू आहेत, आम्ही वागवतो. आणि नातू आहेत, आम्ही काय पाहतो. आम्ही कोर्टाने बांधतो आम्ही. माझा मुलगा जिवंत असला, जास्त बोललो तू. माझा मुलगा जिवंत असला मी काय केलं असं समजलं, मी वागवलं असतं. मी काय म्हणतो तिच्यामुळे चेतन दुधेमुळे तिच्यामुळे सुसाईड झालाय ते. बर 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 बर. दारू पित होते का तुमचा मुलगा? दारू म्हणजे आता याच्याच मुळे व्यसन लागलं. दारू म्हणजे चांगली वागत नव्हती म्हणून. बर बर बर. मी काय म्हणतो बाहेर फिरणं मेकअप करून फिरणं. आयुष्य दादा, मी काय म्हणतो आयुष्य खूप मोठं आहे. ह्यांचं पण मुलगा होतं, तुमचा पण मुलगा एक हा, मुलगा म्हणजे एकुलता एक मुलगा होता. नवरा तर आता केला तिने समजा. मुलगा माझ्या जन्माचा होता. घरी आल्यावर मोबाईल फेकला, ते अंगावर पळायला गाऊन ते घराच्या बाहेर. कोण फेकलं? हा, कोण फेकला मोबाईल? हिनंच फेकला मोबाईल दे तुझ्या काय कोणाशी बोलतो पाहतो म्हणे. मी मोबाईल फेकला पळून चालली गेली. आमच्या काकूचा माझा नाव रिपोर्ट दिला तिनं. जातीय शिवाय करते, चांगली नव्हती. आम्ही बोललो, भांडणं जरी केली का आम्ही कधी. आम्ही मुलीमध्ये वागवलं दिले. हा, अशी वागणूक पुऱ्या लाडकरच्या पुऱ्या मुलीला विचारा तुम्ही. बस मी जाऊ द्या. हा, ते बौद्ध समाज, तू बोल नको सांग अशी भाऊशी बोलले मला. त्या बौद्ध विहारात जाऊन तुम्ही विचारा, हे
हे लोक कोण्या वृत्तीचे आहे काय आहे त्या नाही मुलाचा नाही स्वभाव कसा होता ऐकून घ्या पुरा मी काय समाज म्हणतो आमच्या घरी ऐकून घ्या आला ऐकून घ्या आपण बोला. कुठल्याही जात जमाना कुठला वेगळा आहे ऐकून घ्या कुठल्याही जातीच्या बद्दल आपल्याला बोलायची गरज नाही नाही आणि बोला नाही राहिली नाही गोष्ट मेन विचारून मुद्दा विचारून घ्या म्हणलं तुम्ही असे हो हो आमच्या विचारून आमच्या घ्या स्वभाव तुम्ही विचारून घ्या काय आहे तर. आपण जात धर्म बघत नाही सर्व धर्म नाही ना समभाव एक मिनिट ऐकून घ्या मग दादा असा रिपोर्ट दिला आमच्या नावाचा दोघांचा नवरा बायकोचा नवरा नावाचा दिला नाही आमच्या नावाचा रिपोर्ट दिला त्यांना तुमच्या नावाने असं बोलते का हो आमच्या दोघांच्या नावाशी जातीवर बोला आम्ही कधी बोलतो जातीवर आम्ही जात कुठे आहे हिंदूच आहे आम्ही असं आहे सर्व का बरं 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 असं बोललो का बरं आता कळालं म्हणजे जातीच्या बद्दल तुम्हाला तुमच्यावरती टाकलं हे असं आहे का हो नाही तुम्ही जातीच्या बद्दल तुम्ही यांच्यावरती कंप्लेंट टाकलो का ताई नाही नाही आम्ही टाकत नाही पूर्ण रिपोर्ट द्या रिपोर्ट पूर्ण एफआर कॉपी मागा तिची कसा रिपोर्ट टाकला ते पाहून घेतो वाचून घ्या तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याकडे रिपोर्ट हा कॉपी आहे रिपोर्ट म्हणजे टाकला हो हे सर्व खोटाचा निकाल पूर्ण गावात येऊन विचारून घ्या तुमची एखादी कोणी समजा ते बरं संघटनेवाले पाठवा एक मिनिट दादा दादा एक मिनिट ताई काय बोलते एक मिनिट बोला ताई बोला हा. तर बोल. माझी ज्या दिवशी डेट झाली ना त्यांची त्याच्या अगोदरल्या दिवशी मी रिपोर्ट दिला की आमच्या घरी घरगुती वाद झाला सासू सासऱ्यांच्या इच्छेवरून हा रिपोर्ट दिलेला आहे मी हा रिपोर्ट दिलेला आहे यांच्यावरून मेला हे नाही झालं हे काही तसं? जातीवादीवर बोलले हे नाही हे कधीच बोलली नाही हे कधीच आमचा बोलली रिपोर्ट मध्ये वाच तू काय मला वाचून दाखवला साहेबांना सर्व निकाल तू जरी त्या ठाण्यात येशील तू सांगशील तरी तुझे साहेब लोक काही ऐकत नाही काऊन का तू त्या पद्धतीने राहिली आहे अच्छा. पोलिसांनी सर्व माहिती निकाल गावात माहित आहे बर 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 तुम्ही ती वागणूक कशी आहे गावाची पूर्ण माहिती आहे ताई तुम्ही दिले वेगळं म्हणताय आणि तिथे दादा वेगळं आले म्हणते तुम्ही चेक हा. करून घ्या राहिली गोष्ट आजचा जमाना खूप वेगळा आहे कलियुग खूप वेगळा आहे आणि जातीपातीचा काही गोष्टच नसतो रक्त नाही नाही एकच काही आहे. विषय नाही त्याचा विषय नाही आपल्याला काही बरोबर बरोबर रक्त एकच आहे तर संपला विषय मी काय म्हणतोय दादा हो ताईंचं पण पूर्ण आयुष्यभर आहे थोडस बघा त्यांचं थोडस किव द्या काय बघू आम्ही बघू शकत नाही त्याच्यावर नाही आम्ही मुलगा नातू आहे आमच्यावर आम्हाला आम्ही आता वय झालं 60 वर्षाचं वय माझं झालं माझ्या पत्नीच 52 वर्षाचं वय आहे बरोबर सांगा आहे. बघू बरोबर आहे. मला मुलगा आहे मला तुमच्या गोष्टीला मी सहमत आहे दादा मी काय म्हणतोय थोडस एक मिनिट वेळ द्या दादा मुलाला मारणारे कारणीभूत हेच आहे असं आहे ते का? पण दिले, फोनवर बोले 2 तास बोले रेकॉर्ड निघाले नाही मोबाईल म्हणते दप्तर तर करायला रडायला येतं. येते. माझा नवरा वारले म्हणून रडायला येते नाही ते काही असो आम्हाला घेणं काहीच नाही याच्याशी. समजलं का आमच्या घरी बिलकुल पाहिजेच नाही बिलकुल ते दिवस काढले मी तट्टे लावून मी व्हिडिओ आम्ही काय आम्ही आमचं पुरं कोर्टाला काय घ्यायला घेऊ पैसे आम्ही लावू ते लावते पैसे ठीक आहे लावू द्या ते लेकरू मागत लेकरू आम्ही कोर्टाला काय पाहू पुढची पुढे आम्ही आमची तयारी आहे पुढे मी काय म्हणतोय आपलं हा. कुठाला बघा तुम्ही सुनवाई आहे आपलं बघा मुलगी असून काय तर बघा त्यांचा मार्ग काढून टाका त्यांना बघा मार्ग निघत नाही याच्यातनी माझा मुलगा वारला तर एकुलता एक मुलगा होता क्वालिफाईड पोरगा होता शिकलेला पोरगा होता हुशार होता 1000-1500 रोज कमावणारा मुलगा होता पूर्ण गावात रडून राहिला इथं समाज पुरा आला आमच्या गावातनी यांच्या मुलीची डेट झाली म्हटलं मागच्या वर्षी माहित हा आहे असं आपण नाटक करू नको तू मला सांगू नको तू माझा मुलगा वारला माझ्या पोराला भरून घे तू बघ झालं हा महिना मला 2 महिने गायब राहायची घरून तू हा आता आपल्याला मुलगी पण नाही आणि मुलगा पण नाही थोडं बघा थोडं मार्ग काढून टाका पोटाला निघत नाही आम्हाला मुलगी एक मुलगी आहे 2 मुली एक मुलगा होता एक मुलगी डिलिव्हरी व्हायला 2 लेकरं दिले आता एक मुलगा होता माझा एक नातू मला आहे याला मी वागवतो याच्यानंतर मी समोर काय करून टाकेन निघाले मी सुधरत आहे शिक्षण चुकत आहे मी काय नाव टाकलं तुमचं म्हणणं असं काय सुनबाईला सांभाळणार नाही सगळं आम्ही सांभाळत नाही हा मुलगा मेला एक काम करा तुम्ही सांगा तुम्ही आता पहिले नर्सरीचे पैसे मी भरणं फी मी भरणं त्याला आंघोळ करणं त्याचे धुंगण धुणं त्याच्यावर जेव खाऊ घालणं शाळेत पोहोचवणं कपडे घेणं हे सर्व आमची जाऊ पहिलेपासूनच आहे असं नाही हे बाहेर जात होती गावाला 2 महिना बहिणीच्या घरी जात होती कुठे फिरतो आम्हाला माहित होतं का ते मी मुलं आमच्याकडे जात होतो लहानपणापासून हे सगळे खोटे आरोप आहे म्हटलं माझी ताई खोटे आहे तू खोटे आहे खोटे तू काय करा समोर कर काय करा तू आम्ही तुला पुरतो इंजेक्शन पासून 2 रॅकी पासून 50,000चा इंटरनेटचे जे पैसे भेटले ते पण घरासाठी दिले 4 लोना काढलेले आहे म्हटलं लोन काढले का बाई लोन काढले एका क्लास निघाल माझ्या घरी नेले निघाल लोन कुठे काढले एक मिनिट ताई तुमचं शिक्षण काय हो माझं 10वी पर्यंत आणि लय तुमच्या चापला बाई पेंटिंग काम करत होते ते पेंटिंग नाही कलर फुटिंगचे काम आपल्या छपाईचे छके घेत होता ते एक मिनिट पुऱ्या गावात तुम्ही एक काम करा बघ तुमच्या संघटनेला माणूस पाठवा मला एकच विचारायचंय दादा काय बोला. करायचं तुम्ही म्हणताय मला काही करत नाही माझा मुलगा गेला संपलं पूर्ण बर आम्हाला नाही तर आत्महत्याशिवाय मार्ग नाही आम्हाला लोकांना बस झालं आखरी विषय आमचा ते संपला आम्ही तर मागच करणार होतो अरेंज मॅरेज केलं लव्ह मॅरेज केलं ना प्रेम विवाह केलं ना आर्य समाजातनी असं आहे का हा नाही मोठं मुश्किलचं काम आहे लो मॅरेज करू द्या अरेंज मॅरेज करू द्या कुठलं बी कोर्ट मॅरेज करू द्या आज चांगला जमाना आहे बघा कलियुग कुठं चाललाय काय ते विषय मी घ्या म्हणतोय मी. हो मी निभवलं माझ्या स्वतःच्या पोरीवर निभवलं 2 पोरी तिच्या आईला विचारा तुम्ही जाऊन मी तिसरी पोरगी समजतो म्हणलं
आता काय सांग कसं वागवलं हे पुढे आमच्या एखादा तुमचा संघटनेचा माणूस पाठवा, विचारून घ्या, पुढे माहिती घ्या, नंतर आमच्या घरी या तुम्ही. चला स्पष्टपणे तुमचं एकच म्हणणं आहे का ठेवायचं नाही मुलीला तुमच्या घरी? आम्ही बिलकुल आमच्या घरी पाहिजेच नाही. आम्ही आमचं काय करा पुढचे पुढे पाहू आम्ही आता. बर ठीक. आम्ही फक्त नातू वागू शकतो, बस झालं. आता फक्त नाही तर आम्ही आत्महत्या करतो आम्ही, समजलं का? फक्त नातूला तुम्ही तुमच्या घरी ठेवू शकतो का? बिल 100% बिलकुल. चालेल, वागवतो, शिकवतो आम्ही. काय शिकवणं तर ट्युशन लावले आम्ही. म्हणतोय त्याच्या आईचं पण कर्तव्य आहे ना त्याच्यावरती. आईचं कर्तव्य नाही. बापाला मारलं, बाप मारलं काय करू दिलं? हा, स्वतःचा नवरा मारला तिने प्रेम करून, दुसऱ्याची फोनवर 2-2 तास बोलणं, हे बोलणं. काय करू आपण दादा? आणखी कोर्टाचं सिद्ध झाले का? नाही. कोर्टात सिद्ध FIR कॉपी आहे, पंचायत निकाल आमच्याकडे. कोर्टात सिद्ध बरोबर केस टाकली पोरासाठी. काय अर्जुन दादा ते नाही. ताई होता, एक मिनिट थांबा. ताई हा, आम्ही कोर्टात भांडतो आम्ही. एक मिनिट थांबा दादा. तू कोर्टाचं सिद्ध झाले का आणखी? नाही ना. होतं ना, मग आणखी करतो ना आम्ही. काय करा समोरचं. बरं ते मग बघा, ते मुलीकडे ते का तुमच्याकडे ते बघा, ते काय ते थोडस मार्क काढून टाका. नाही मी समोरचा मार्ग काढतो मी. समोरचा मार्ग काढतो मी. काय करा ते. हो, ते काढा म्हणतोय. तुमच्याकडे सुनबाईकडे जाईल, नाही तर ते कोर्टाकडे जाईल. ते पाहिजे ना पुढचे पुढे मी काय तर. हो, ते त्यांच्या आईची माया खूप रडते त्यासाठी. माया खूप पडते. हा, तिच्या बाबाला मारलं, बाबाचं नाव काढते, आईचं नाव काढलं असतं. बाबा कुठे गेले, कामावर गेले, कामावर. नवऱ्याच्या बद्दल पण रडते खूप. नवऱ्या रडते ते बाई रडणार आहे का? ते महिना गायब राहिला बाई घरून. तिने लोकांना सांगत तिथं हे मी पैसे पोहून जातो म्हणे, हे मरते म्हणे, घरात जीवन देते म्हणे. हे बाई वय अशी इतकी वागणूक चांगली नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही मौल्यात एका सगळ्या माणूस पाठवा, विचारून पूर्ण घर सर्वे करा तुम्ही. पूर्ण विचारा, सर्वे करा तुम्ही, नंतर पहा काय ते कुठे काही गेली तर आमच्याकडे येऊ शकत नाही. ते त्याची आमच्या पोराची मालमत्ता काहीच नाही. तर तू बोलूच नको जास्त. तू माझ्याशी बोलायच नाही बिलकुल. माझ्या सगळं बोलू नको तू. त्या जे कामाला पुरं सामान फसवलं त्याच्यावर तिथं निघाल, कलरचं सामान निघाल फसवून टाकली तर. हा, पैसे खाल्ले, घट काढायला लावले त्याले. हा, घट घालून का पैसे खाल्ले त्याचे. हॅलो भाऊ, मी जर खोटी असेल ना, तुम्ही जे निर्णय द्याल ना, मी त्याच्यात मान्य आहे. मान्य आहे तुम्ही. यांची परिस्थिती तुम्ही पण गावात विचारून घ्या का ही मुलगी कोण्या माणूस खराब होती म्हटलं का. माझा नवरा म्हटलं दारूच्या याच्यामध्ये राहत होता म्हटलं, पण माझा नवरा चांगला दारू घेत जातो नाही का. काढली म्हटलं. कोणतीच मुलगी शेतात जात त्याला बोलणं नाही, त्याला चालणं, जेवू नाही घालणं, सौदा करा. प्रेमची अंगठी टोटल यांची परिस्थिती नव्हती. पडदे मी तुझ्यापेक्षा परिस्थिती चांगली आहे मावली. ठीक आहे, थांबा एक मिनिट थांबा. भाऊ मी काय म्हणतो, एक काम करा, हे पहिले काय करायचं तुमचं म्हणतंय? माझं म्हणणं काहीच नाही. मला कोणी पाहिजेच नाही. बाकी जोपर्यंत ऐकून घ्या, कोर्टाचा जोपर्यंत सिद्ध होत नाही ना. हो ठीक आहे ना पाहून. हा, कोर्टाचं पूर्ण सिद्ध करून घ्या. हो ठीक आहे. होतं, ऐकून घ्या. हा बोला. कोर्टाकडून तुम्ही पण टाका, इकडून त्यांनी पण टाकतात. जे सिद्ध होईल ते ठीक आम्ही टाकतो ना. माझा मुलगा 7.5 वर्षाचा आहे म्हटलं, तो 6.5 वर्षाचा, आणि कमी जास्त झाला. आज त्याच्याजवळ आई पण नाहीये, बाबा एवढी चांगली वागवून मी काय म्हणतोय ताई, ऐकून घ्या. आणि या दादांची भावना मी समजून घेऊ शकतो. तुम्ही काय करा, ह्यांनी पण कोर्टाकडे टाकले म्हणतात, तुम्ही पण कोर्टाला टाका. तुम्ही जे टाकतो ना. अरे वा, तयारी फुल आपली. हो दादा, ते पण तुम्ही टाका, ह्यांनी पण टाकतो. ठीक आहे, टाकतो. आम्ही हायकोर्टात पण जातो. बिलकुल झालं. ठीक आहे ताई, तुम्ही पण टाका ताई. टाकतो. आम्ही जिल्हा न्यायालयात जातो, हायकोर्टात जातो, उच्च न्यायालयात समजा, बाकी मुंबईला जाऊ शकतो. हॅलो, हा टाका, तुमच्याकडून पण टाका म्हणतोय. बोलत देतो. तिच्या सोबत बोलायचं कामात नाही मला काही. तिच्या बोलू शकत नाही मी. एक मिनिट, तुमच्या मुलासोबत बोलायचं. एक मिनिट बोलू द्या. मुलगा नाही इथं. मुलाच्या बहिणीच्या मुलीच्या जेवण करायला. बोलू द्या त्यांना. त्यांच्या माया नाही ना मुलगा इथं. नाही का? नाही आहे. ते आपल्या माझी मुलगी आहे गावात दिल्ली, ते जेवण करायला गेला. ते बघा, एक मिनिट बोलू द्या त्यांना. त्यांची आशा तर नाही आहे ना भाऊ. नाही आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही गाडी येऊन पहा. तुम्ही आता कुठे गेला फोन करा तुम्ही. बर, नाही का तुमच्यापाशी मुलगा? नाही आहे, मुलगाच नाही इथं. मुलगा जेवण करायला गेला. ते जवळ यायला ते आले, त्याने मटण आणलं म्हणे, पीस पाहिजे म्हणे. मम्मी आणलं होतं मटण. आम्ही ते येऊन जेवण करून आलो दारीवरून. ठीक आहे, उद्या फोन करतो, थोडं बोलायला द्या यांना. ठीक आहे. ठीक आहे.